जय श्री राम। धनौरी पुणे की इस पावन भूमि पर आज कुछ ऐतिहासिक होने जा रहा है, जहां एक तरफ हजारों की संख्या में हिंदू समाज एकत्रित होगा, वहीं दूसरी ओर गूंज रहे होंगे जय श्री राम के नारे। जय श्री राम। पुणे वालों, तैयार हो जाओ फॉर द विराट हिंदू सम्मेलन। धनौरी के कशी गंगा मैदान में माहौल एकदम धमाकेदार होने वाला है। जय श्री राम। विराट हिंदू सम्मेलन आदरणीय श्री स्वामी गोविंद देव गिरी महाराज जी के संरक्षण में और थोड़ी देर में पधारने वाले हैं स्वामी गोविंद देव जी महाराज। जय श्री राम। जय शिवाजी। जय भवानी। जय श्री राम। हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र विजय असो। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। किया है। कई बच्चे बहुत स्वाभिमानी से और अपने जीवन में आगे चल रही हैं, तो इसी तरह से हमारे यहाँ की बच्चियाँ भी आगे बढ़े और आप सबका सहयोग मिले और भी ज्यादा बच्चियाँ यहाँ पे सीखें। आपके साथ नारियल फोड़ेंगे। हमारे यहाँ बच्चे घर में काम नहीं करते, ये बच्चे पूरा इतना अच्छे
योगीराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की राजमाता जिजाऊबा साहेब की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की हिंदू धर्म की हिंदू धर्म की क्षत्रिय कुलवंतव मर्याद पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्र की गाड़ी आ गई। जय श्रीराम. स्वामीजींचं या ठिकाणी आगमन झाले. सर्व हिंदू बंधू भगिनींना विनंती की आपापल्या जागेवर उभं राहायचंय. कुणीही आपली जागा सोडायची नाहीये. स्वामीजींचा रस्ता मोकळा ठेवायचा आहे. आपल्या हातात जी पुष्प दिली आहे त्याने पुष्पवृष्टी करायची आहे. आपलं आसन सोडून कोणी समोर जायचं नाहीये. या ठिकाणी स्वामीजींचं भारतीय परंपरेप्रमाणे औक्षण करून आपण स्वागत करतोय. सगळ्यांनी आपल्या हातातले पुष्प तयार ठेवायचे. जय 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 श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. एक वेळा ओंकाराचा गजर करत स्वामीजींचं या ठिकाणी स्वागत करूया. मागे 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 मागे. भागातील समस्त हिंदू बंधू आणि भगिनींच्या वतीने हिंदू धर्माचे धर्माचार्य आदरणीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांचं या ठिकाणी आगमन होते. एक मिनिट. हिंदू बंधू भगिनींना विनंती की सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वामीजींचं स्वागत करूया. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं. केशव शंकरनाथ पथकाला विनंती की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचे अतिथी स्वामी गोविंद देवगिरी महाराज, मनोजजी पोचट आणि गरिमाताई पंढरपुरे या मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज जोरदार टाळ्या वाजवूया. पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब की. भारत माता की. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. गो माता की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार. श्यामाताई यांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती वंदनेसाठी तु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. गोविंद देवगिरी जी महाराज एवं मंच पर उपस्थित अतिथिगण को मेरा सादर प्रणाम। समाज सदैव से वसुधैव कुटुंबकम की भावना को मानने वाला रहा है। हमारी संस्कृति में सामाजिक समरसता, प्रेम, सहिष्णुता एवं एकता का संदेश देती है, लेकिन समय की मांग है हम अपनी जड़ों को पहचाने, अपने संस्कारों को सहेजें और आने वाली पीढ़ियों को उनका महत्व समझाएं।
यह विराट हिंदू सम्मेलन केवल एक आयोजन नहीं बल्कि एक संकल्प है अपनी संस्कृति की रक्षा का, समाज में एकता और जागरूकता लाने का और धर्म के प्रति गर्व की भावना जगाने का। आज का यह मंच हम सभी को एकजुट होकर यह संदेश देने का अवसर देता है कि हम अपनी परंपराओं के प्रति सजग हैं और उन्हें आगे बढ़ाने के लिए प्रतिबद्ध हैं। आइए हम सब मिलकर यह संकल्प लें, हम अपने धर्म, संस्कृति और समाज की उन्नति के लिए सदैव तत्पर रहेंगे। इसी भावना के साथ मैं सोनपाल सिंह, इस कार्यक्रम का संयोजक, अपनी समस्त आयोजन समिति की ओर से अपनी सभी इस पावन विराट हिंदू सम्मेलन में आप सभी मान्यवरों का हार्दिक स्वागत, वंदन, अभिनंदन करता हूं। जय श्री। है संज्ञा वह हिंदू जिसने हिमगिरी का वक्ष चीर भू को दी है पावन गंगा, वह हिंदू जिसने सागर की छाती पे पाषाणों को लहराया है, हर वर्तमान की पीड़ा को जिसने इतिहास बनाया है, जिसके आर्यों ने घोष किया कृणवंतो विश्व मार्यम का, जिसका गौरव कम कर न सकी रावण की स्वर्णमयी लंका, जिसके पावन बलिष्ठ तन की रचना तन दे दधीची ने की, राघव ने वन में भटक भटक जिस तन में प्राण प्रतिष्ठा की, वह शाश्वत हिंदू जीवन क्या स्मरणीय मात्र रह जाएगा? इसकी पावन गंगा का जल क्या नालों में बह जाएगा? इसके पुष्कर, इसके प्रयाग क्या गर्त मात्र रह जाएंगे? धन्यवाद ताई। ताईने आपल्याला स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, समरसता, नागरी कर्तव्य आणि पर्यावरण या सगळ्यांचा हजारो वर्षाचा इतिहास, त्याग, तपस्या, समर्पण याचे असंख्य असामान्य व्यक्तींनी, सामान्य व्यक्तींनी असामान्य असा मोठा इतिहास या देशाला, आपण आपल्या देशाचा इतिहास एक थ्योरी मांडली होती, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, सर्वायवल ऑफ फिटेस्ट, आणि त्याला इव्हॉल्युशन थ्योरी असं म्हटलं गेलं. आणि आपल्याला माहिती आहे, आपण मॅकॉलन पद्धतीमध्ये सर्वांचं शिक्षण झालं आहे, त्यामध्ये आपण ते श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आजच्या या संघप्रणीत हिंदू संमेलनाला मला उपस्थित राहता आलं, याचा मला स्वतःलाच मनस्वी आनंद आहे. एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आमच्या समोर होतं आणि त्याकरता मला खरं म्हणजे आता दिल्लीला असायला हवं होतं, पण मी निवेदन केलं की इतक्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये असलेली आपल्या धर्माबद्दलची श्रद्धा, त्याबद्दलची जिज्ञासा आणि त्याकरता त्यांनी आजच्या कार्यक्रमाकरता केलेले परिश्रम पाहता बैठक कितीही महत्त्वाची असली तरी त्याची तारीख बदलावी आणि आपल्या माननीय गृहमंत्र्यांनी ते मान्य केलं आणि सांगितलं, पहिल्यांदा हिंदू संमेलन करा, आपण आपल्या नंतर बसूया. अशा प्रकारच्या संमेलनांच्या मधनं
चिंतन अपेक्षित असतं आणि या चिंतनाच्या माध्यमातून सगळा देश घुसळण्याचं काम सध्या संघ करीत आहे. 100 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या संघानं या देशात काय केलं असा प्रश्न मनात येऊच देऊ नका. मी तर केव्हा केव्हा चिंतन करताना चक्रावून जातो की संघ निर्माण झाला नसता तर या देशाचं स्वरूप आज काय असतं. आणि पक्की गोष्ट आहे की संघ निर्माण झाला नसता तर आपला आज जो भारत दिसतोय त्याचा नकाशा असा राहिलाच नसता. हा तुकड्या तुकड्यांच्या मध्ये विभाजित झालेला असता. या देशाला एकसंध ठेवण्याचं जे कार्य संघानं करून दाखवलं त्याबद्दल हा समाज सर्वदा संघाचा ऋणी राहील. हे कार्य करत असताना किती लोकांनी आपल्या जीवनाचं खत पाणी या राष्ट्राकरता समर्पित केलं. ती प्रभावळ तिचं स्मरण करताना मन भरून येतं. थोडंसंही काम केलं की लगेच आपल्याला कुठेतरी त्या कामाची टिमकी वाजवावीशी वाटते. कुठेतरी आपला फोटो असला पाहिजे असं वाटतं. निदान नामोल्लेख तर झालाच पाहिजे अशी कमीत कमी अपेक्षा असते. आणि नाहीतर मनामध्ये नाराजी निर्माण होते. क्षुल्लक कामं करून सुद्धा आपल्या मनामध्ये अशा प्रकारच्या भावना येतात. जेव्हा की संघानं अशा प्रकारच्या त्यागी सत्पुरुषांची परंपरा निर्माण केली की ज्यांनी सगळं जीवन वाहून टाकलं आणि देशापासून काही घेतलं नाही. तेरा वैभव अमर रहे मां, तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे न रहे, तेरा वैभव अमर रहे. अशा प्रकारची गीत गात गात पिढ्यांच्या पिढ्या निघून गेल्या. आणि त्यामुळे आपण आज या ठिकाणी स्वस्थपणे बसून ही सभा करू शकतो. लक्षात ठेवा, जग युद्धानं होरपळत आहे आणि अशा स्थितीमध्ये भारतामध्ये शांततेचं वारं वाहत आहे आणि आपण शांततेमध्ये आपले सगळे सण उत्सव सभा समारंभ करू शकतो आहोत. याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते संघानं निर्माण केलेल्या शक्तीला जातं. हे आपल्या मनात नेहमी असलं पाहिजे. काय करायचं होतं संघाला, काय करायचं होतं संघाच्या माध्यमातून डॉक्टरांना, वैभवी देश चढवीन. परमपूजनीय डॉक्टरांचं जे राष्ट्रचिंतन होतं त्या चिंतनामध्ये त्यांना एकच गोष्ट गवसली, या देशामध्ये कशाचीच कमतरता नाहीये. हा देश खरोखर आधीपासून सुजलाम सुफलाम आणि ज्ञान विज्ञान संपन्न देश. पण हा नागवला गेला, हा लुटला गेला, याला पराभूत केलं गेलं, याचे तुकडे केले गेले आणि हे सगळं घडलं. याचं मुख्य कारण एकाच गोष्टीमध्ये पूज्य डॉक्टरांना आढळलं आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या अंतःकरणातल्या असलेल्या देशभक्तीच्या अभावात याचं कारण आहे. आम्हाला आमच्या शिक्षणानं स्वकेंद्रित बनवलं. मी माझ्या पुरतं बघावं हे शिकवलं आणि ज्या स्मृतींच्यामुळे आणि ज्या प्रेरणांच्यामुळे राष्ट्र महान बनतात आणि त्याग करण्याकरता युवक सरसावतात, त्या स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्न आमच्या शिक्षणानं केला.
मेकॉलेनं जे शिक्षण या ठिकाणी आणलं त्याचा मुळात उद्देश हा होता, इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स, इट मस्ट बी कॉन्कर्ड अगेन, अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. आपण भारताला जिंकलं खरं, मेकॉलेची पत्र आहेत, पण या भारताला कायमचा गुलाम बनवायचा असेल तर या इथल्या युवकांची डोकी बदलावी लागतील, त्यांची विचारधारा बदलावी लागेल. आणि त्यांची विचारधारा बदलायची असेल तर आपल्याला शिक्षण आपल्या हातामध्ये घ्यावं लागेल. हा देश त्याला बळी पडला, तसं घडत गेलं. तो सगळा इतिहास सांगण्याकरता मी आता बसलेला नाही आहे, पण त्यामुळे प्रत्येकाची वृत्ती आत्मविस्मृतीमध्ये विलीन झाली. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समाजाला किंवा एखाद्या देशाला पूर्णपणे मारायचं असेल आणि गुलाम बनवून ठेवायचं असेल तर त्याला दोन गोष्टी करायला लागतात. त्यातली पहिली गोष्ट, त्यानं आपला भूतकाळ विसरून जावं. पूर्वस्मृतींचा पूर्णपणे विलोप झाला तर माणसाला मी कोण आहे हेच कळत नाही, आणि त्यामुळे तो भांबावलेला असतो. समोरचा सांगेल तसा तो वागायला लागतो. त्याची स्वतःची आयडेंटिटी समाप्त झालेली असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा स्वात्माभिमान नष्ट करणं. जर या देशातल्या युवकांना या देशाचा स्वात्माभिमान शिल्लक राहील, तुळशीचं लग्न, अरे एका झुडुपाला इतरांच्या भाषेत आपली कन्या मांडणं आणि दरवर्षी तिचा लग्न समारंभ साजरा करणं हे आम्हाला ऋषींनी शिकवलं. एखाद्या वृक्षाला भाऊ मांडणं हे आम्हाला ऋषींनी शिकवलं. एखाद्या वृक्षाला पुत्र मांडणं, रघुवंशामध्ये वर्णन येतं, शिवपार्वतींनी त्या देवदारू वृक्षाला पुत्र मानलं आणि त्याचं संरक्षण केलं. आम्ही गंगा 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 म्हणत नाही हो, आम्ही गंगा मैया म्हणतो. इंद्रायणी म्हणत नाही, आम्ही इंद्रायणी माता म्हणतो. आमची सर्वांची दृष्टी संस्कारमय झाली की आपोआप या सृष्टीकडे बघण्याची आमची एक वेगळीच दृष्टी निर्माण होते. आणि ती झाली की पर्यावरणाचं संरक्षण आपोआप आपल्याला करता येतं, करावंसं वाटतं. आपण ते स्वाभाविकपणे करतो. विज्ञानाच्या अतिरेकामुळे निर्माण केलेलं प्लॅस्टिक आणि त्याच्यातनं आणखी घडलेल्या अनेक घटना यांच्यामुळे आमच्या डोक्यावरती हे सगळं मारण्यात आलं, माती मारण्यात आलं. त्यामुळे या सर्वांचा उपसर्ग आपल्या सुट्टीपूजेला होणार नाही. याकरता पुन्हा त्या संस्कारांची जागृती करण्याची आवश्यकता आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट मित्रांनो, स्वतःच्या संरक्षणाच्या सिद्धतेची पण आवश्यकता आहे. आपलं संरक्षण आपल्याला करता येतं का हे मलयज शीतला सस्य श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना फुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदल शोभिनी वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की भारत महान बनेगा उस दिन, विश्व गुरु कहलाएगा. और अपनी ही धरा पे हम तो फिर रहे मारे हैं. और अपनी अपनी पड़ी है सबको, अपने ही नहीं हमारे हैं. जब तक इस देश का हिंदू एकजुट नहीं होगा, तब तक हिंदुस्तान का हिंदू हरदम यूं शोषित होगा. अरे हिंदुओं जागो अब तुम,
इस जुल्म सितम का नाश करो, अपनी रक्षा के हितार्थ धर्म युद्ध आरंभ करो। हिंदू देश की संस्कृति है, हिंदू देश की संस्कृति है। हिंदू कोई धर्म नहीं और हिंदू संस्कृति से अच्छा दूजा कोई अध्याय नहीं। हिंदू संस्कृति के सागर में गोता अगर लगाओगे तो भव सागर से तर जाओगे, जीवन सफल बनाओगे, जीवन सफल बनाओगे, जीवन। अरे हिंदू को ना कोई समझा और हिंदू को ना मान दिया, निचला पिछड़ा हरिजन कहकर हिंदू ने हिंदू का अपमान किया। ना कोई अगड़ा ना कोई पिछड़ा, ना कोई नीची जाति रे, हम सब भारत माँ के बच्चे, हम सब भारतवासी रे, हम सब भारतवासी रे। बोलिए शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, भारत माता की। आपणा सर्वांना कळविण्यात येत आहे की दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी अशाच पद्धतीचा विराट हिंदू संमेलन आपल्या भैरवनगर धानोरी येथे आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेले जे ते आहेत नितेश राणे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण महादेव महाराज घोडके, त्याचप्रमाणे सौभाग्यवती नलिनीताई माता की जय, जय जय श्री राम। चला बाकीच्यांनी चला पुढे दर्शन आगे। तरी सगळ्यांनी महाप्रसाद घेऊनच जावे। फक्त कृपया महाप्रसाद आप कुर्सी पे बैठ के आराम से लो, सगळ्यांनी बसून घ्या, प्रसाद बसून घ्या। उतना ही लोग थाली में व्रत न जाए नाली में, इसी भाव से महाप्रसाद को ग्रहण करें। आज धानोरी की इस पावन धरती पर जिस प्रकार हजारों हिंदुओं समाज एकजुट होकर खड़ा हुआ है, वो एक नई चेतना, एक नए युग की शुरुआत है। हम सभी ने मिलकर ये साबित कर दिया कि जब हम धर्म पर बात आती है तो हम हिंदू एकजुट होकर खड़े होते हैं। आज के इस विराट हिंदू सम्मेलन में पूज्य संतों के आशीर्वाद और आप सभी के धर्म प्रेमियों की उपस्थिति ने इस आयोजन को ऐतिहासिक बना दिया है। लेकिन दोस्तों, ये अंत नहीं है, ये तो सिर्फ शुरुआत है, ये तो सिर्फ शुरुआत है। अब हमें इस जोश को, इस ऊर्जा को अपने जीवन में उतारना है, अपने संस्कारों में, अपने बच्चों में और अपने समाज में फैलाना है। आइए हम सब मिलकर संकल्प लें, हम सब मिलकर संकल्प लें, हम अपने धर्म, संस्कृति और राष्ट्र की रक्षा के लिए जागरूक रहेंगे, संगठित रहेंगे और सशक्त रहेंगे। इसी के साथ मैं आप सभी का हृदय से धन्यवाद करता हूं कि आपने इस आयोजन को सफल बनाया। जय श्री राम, वंदे मातरम, भारत माता की जय। रील तैयार हो गई आज की ऐसे स्वयंसेवक को तो सबसे पहले वोट देने देते। जय श्री राम, राधे राधे। फिर मिलेंगे अगले प्रोग्राम में, और अगला प्रोग्राम है हनुमान जयंती, हनुमान जयंती अमृतेश्वर महादेव मंदिर में। जय श्री राम।